नमस्कार. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, लोकमान्य गुरुकुल, डोंबिवली. इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास भाग 1. मी सौ सुलोचना गोरे चौधरी. मुलांनो, मागील व्हिडिओत आपण पाठ क्रमांक 22 वाहतूक व संदेशवहन भाग 1 पाहिला. त्यामध्ये आपण वाहतूक म्हणजे काय, संदेशवहन म्हणजे काय, वाहतुकीची साधने कोणती, तसेच संदेशवहनाची साधने म्हणजे काय, त्याचबरोबर चाकाचा शोध किती अतिशय महत्त्वाचा आहे आणि पूर्वी कशा प्रकारे वाहतूक केली जात असे, या सगळ्यांची माहिती पाहिली. आज आपण त्यापुढील भाग पाठ क्रमांक 22 वाहतूक व संदेशवहन भाग 2 या व्हिडिओत पाहूया. आता मुलांनो, संदेशवहन म्हणजेच काय, तर विविध प्रकारची माहिती मिळवणे किंवा माहिती पोहोचवणे म्हणजे संदेशवहन. मग ती माहिती मिळवण्यासाठी किंवा माहिती पोहोचवण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो त्याला संदेशवहनाची साधने म्हणतात. तर ती कोणकोणती आहेत, तर रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, वर्तमानपत्र, पुन्हा आपला मोबाईल, पुस्तक, दूरदर्शन, हे सगळे काय आहेत, तर ही संदेशवहनाची साधने आहेत. या सर्व साधनांमार्फत आपल्याला काय मिळत असतो, संदेश मिळत असते किंवा माहिती मिळवता येते. आता आपल्याला कशा प्रकारे बघा, उदाहरणार्थ आपण दूरदर्शन म्हणजेच टी व्हीवरती आपल्याला दिवसभरात काय चालू आहेत, कोणत्या बातम्या चालू आहेत हे आपल्याला कळू शकतात. म्हणजे काय आहे, टी व्हीसुद्धा काय संदेशवहनाचं साधन आहे. आता अलीकडच्या काळात संदेशवहनासाठी जलद तंत्राचा वापर केला जातो, बरोबर आहे की नाही? अगदीच बरोबर आहे. जलद म्हणजे अगदी एका सेकंदामध्ये आपण इंटरनेटच्या साहाय्याने एखादा मेसेज काय करू शकतो, दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो, हो की नाही? म्हणजे संदेशवहनाचा वापर आता सर्व क्षेत्रात होऊ लागला आहे. म्हणजेच रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, मोबाईल फोन ह्या संदेशवहनाच्या साधनांद्वारे अनेकाशी सहज संपर्क आपल्याला साधता येतो. त्यासाठी मानवनिर्मित उपग्रहांचा वापर होतो. आता जी वर्तमान वृत्तपत्रे, नियतकालिके, पुस्तके, रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट ही इत्यादी सार्वजनिक संदेशवहनाची साधने आहेत. म्हणजे या सर्वांचा वापर काय सगळे करू शकतात. आता मुलांनो, ज्यावेळेस बघा माणसाला फार प्राचीन काळी माणूस कशा प्रकारे संदेशवहन करायला लागला, तर त्याला काही माहिती नव्हतं. त्यावेळेस तो काय करायचा, आपले विचार, भावना हातवारे करून काय लागला, तो हावभाव करून सांगत असेल. मग विविध प्रकारचे आवाज काढणे असं तो करू लागला. मग त्याला हळूहळू काय केलं, असा आवाज काढता काढता त्याला स्वर सापडला आणि आपली भाषेची निर्मिती झाली. आणि भाषेच्या निर्मितीनंतर मानवाने लिपीचा शोध लावला. लिपीचा शोध लावल्यावर माणूस काय करू लागला, गुहेतील भिंती, लाकूड यावर आपले विचार चित्राच्या रूपात करू लागला. आणि अशा प्रकारे तो काय करू लागला, पूर्वी प्राचीन काळातील माणूस संदेशवहन करत असे. मुलांनो, जरा डोके चालवायचं आहे. आता हे यावर एक खाली उतारा दिला आहे, त्याच्यामध्ये मी तो उतारा वाचणार आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न उत्तर आहेत. ते मी प्रश्न उत्तर वाचून दाखवणार आहे आणि नंतर तुम्हाला ती आपल्या वहीत लिहायच्या आहेत. उताराही वहीत लिहायचा आहे. आता या उताराचं विशेष काय आहे की यामध्ये काही चित्र दिलेली आहेत आणि तिथे नाव न देता काही चित्र दिलेले आहेत. बघा, सुट्टीचा दिवस असल्याने रोहन आज घरीच होता. तो दूरदर्शन किंवा टी व्ही म्हणा वरील क्रिकेटचा सामना पाहण्यात दंग होता. तितक्यात दारावरची बेल वाजली. दार उघडले तर दारात पोस्टमन दिसले. त्यांनी पत्र व काही भेट कार्ड दिली. मग ते सायकलवरून निघून गेले. ते पत्र आत्याने पाठवले होते. नाताळच्या सुट्टीसाठी आत्या गावाकडे येणार होती. 8 दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्रानुसार आत्या तर नागपूरवरनं आजच रेल्वेने पोचणार होती. तितक्यात घरातला दूरध्वनी खणखणला किंवा फोन खणखणला. आईने दूरध्वनी उचलला तर आत्याच बोलू लागले. आत्या रेल्वे स्टेशनवर पोचलेली होती. ही बातमी सांगण्यासाठी आई सानियाच्या खोलीत आली तर ती हेडफोनवर गाणे ऐकत होती. हेडफोनवर गाणे ऐकत होती. आईने मग दादाला हाक मारली. दादा संगणकावरून त्याच्या मित्राशी चॅटिंग किंवा संवाद करत होता. शेवटी आईने रोहनला सांगितले, रोहन, तुझे बाबा शेताकडे बैलगाडी घेऊन गेले आहेत. त्यांना मोबाईल फोनवरून निरोप दे.
बाबांचा मोबाईल लागत नाही तेवढ्यात दादा तिथे आला. तो म्हणाला, मी बाईक घेऊन आत्याला आणण्यासाठी रेल्वे स्टेशनला जातो, असे म्हणून तो तिथून निघून गेला. बघा मुलांनो, याच्यामध्ये बघा, उतारात वाहतुकीची साधने कोणती, कोणकोणत्या साधनाद्वारे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो? तर सायकल आहे, रेल्वे आहे, आणि इकडे पुन्हा बैलगाडी आहे आणि बाईक आहे. या साधनांचा वापर करून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, म्हणून ही सगळी वाहतुकीची साधने आहेत. आता उतार्यातील संदेशवहनाची साधने कोणती? तर बेल मिळाल्यामुळे बेल, पुन्हा पत्र, दूरध्वनी, पुन्हा आपलं म्युझिक प्लेअर, संगणक, मोबाईल फोन, ही काय संदेशवहनाची साधने आहेत. त्यामुळे या साधनांद्वारे आपल्याला कोणता ना कोणता संदेश मिळत असतो किंवा माहिती मिळत असते. आता तिसरा प्रश्न, या साधनांचा जलद ते संथ क्रम लावा. यापैकी कोणती साधने तुम्ही वापरलेली आहेत? आता जलद म्हणजे खूप वेगाने धावणारे आणि हळूहळू कमी वेगाने धावणारे, म्हणजे आता रेल्वे खूप वेगाने धावते, त्याच्यानंतर बाईक धावते, त्याच्यानंतर आगगाडीमध्ये बैलगाडी, आणि नंतर सायकल, असा तो क्रम येईल पुढे. आणि यामध्ये तुम्ही आता कोणकोणती साधने वापर, तुम्ही ट्रेनने प्रवास केला असेल, सायकलवर चालवताच तुम्ही, त्याचबरोबर तुम्ही गावी गेल्यावर बैलगाडीसुद्धा बसला असाल आणि तुमच्या बाबांच्या बाईकवरही बसला असाल, म्हणजे ही सगळी साधने तुम्ही वापरलेली आहेत. आता उतार्यामध्ये कोणते साधन चित्राने दाखवलेले नाही, ते कशासाठी वापरतात? तर उतार्यामध्ये मोबाईल फोन हे साधन दाखवलेलं नाही आहे आणि पोस्टमन काका पण दाखवलेलं नाही. आता पोस्टमन काका हे निरोप पोचवण्याचं काम करतात, म्हणून ते संदेशवहनाचं काम करतात, आणि मोबाईल फोनद्वारे देखील आपल्याला काय संदेश पोचवता होतो, ही साधनं दाखवलेली नाही चित्रात. आता मुलांनो, हे करून पाहायचं. बघा, जसं ज्या प्रकारे आपण आपला भावना व्यक्त करतो, आपलं हो की नाही, संदेश एकमेकांना पोचवतो, त्याचप्रमाणे परिसरातील पक्ष्यांचं पण तुम्ही निरीक्षण करा. ते कशा प्रकारे संपर्क करतात, आहे की नाही, संकट आल्यावर कसे करतात, ओळखीचं कोण दिसल्यास कसं करतात, या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करायचं. तर मांजर, कुत्रा, चिमणी, कावळा हे प्राणी विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट पद्धतीने आवाज काढतात. इतर प्राणी पक्षीही विविध आवाज काढतात, हे तुमच्या लक्षात येईल. याचाच अर्थ माणसाप्रमाणे प्राणीसुद्धा एकमेकांशी संवाद करत असतात आणि तेही संदेशाची देवाणघेवाण करत असतात. मासेसुद्धा पाण्यात राहतात आणि तरीसुद्धा ते सुद्धा काय करत असतात, त्यांच्यामध्ये संदेशवहन करत असतात. बघा मुलांनो, बाजूचं चित्र पहा. तर हे सोबतचे चित्र कोणत्या खेळाचे आहे? तर सोबतचे चित्र जादूच्या खेळाचे आहे. चित्रातील माणूस काय करतो आहे? तर चित्रातील माणूस जादू करतो आहे. तिसरा प्रश्न आहे, असा खेळ तुम्ही तुमच्या परिसरात पाहिला आहे का? तर तुम्ही पाहिला असेल तर हो लिहा, नसेल पाहिला तर नाही लिहा. आता असे आणखी कोणकोणते कार्यक्रम तुम्हाला माहीत आहेत त्याची यादी करा. तर सिनेमावाला असतो, विदूषक असतो, पथनाट्य करणारे असतात, हे सगळे कार्यक्रम याच्यामध्ये आपण लिहू शकतो. असे कार्यक्रम आपण कशासाठी पाहतो? तर असे कार्यक्रम आपल्याला कंटाळा आला की आपलं मनोरंजन व्हावं म्हणून आपण पाहत असतो. आता बघा मुलांनो, इथे काही चित्र दिलेले आहे, त्याच्यामध्ये शाहीर आहे, जादूगार आहे, पथनाट्य, कठपुतलीवाला, विदूषक आणि सिनेमावाला. आता हे जे चित्र आहेत यामधून काय हे शाहीर काय करत असतो? पोवाडा गात असतो आणि आपण काय करत असतो? ऐकत असतो. जादूगार आपल्यासमोर जादू करत असतो आणि आपण ती पाहत असतो. पथनाट्यातून आपल्याला एखादा सुंदर संदेश मिळतो. कठपुतलीमध्ये भावल्यांचा खेळ असतो आणि तो पाहण्यास आपल्याला आनंद मिळतो. विदूषक आपल्याला हसवण्याचं काम करतो. सिनेमावाला पण आपण वेगवेगळ्या त्या गोलातनं काय ते पाहू शकतो त्यांच्या. म्हणजेच काय मुलांनो, तर ह्यामध्ये आपण सर्व लोकांना आपण स्वतः पाहू शकतो आपल्या. म्हणून काय झाले, ही सर्व शाहीर, जादूगार, पथनाट्य, कठपुतलीवाला, विदूषक आणि सिनेमावाला हे सगळे काय आहेत? मनोरंजनाची स्थानिक साधने आहेत.
आणि आपण यांना समक्षपणे पाहू शकतो. यामधील जर तुम्हाला कुठल्या कलाकाराशी भेट झाली तर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांच्याशी नक्की बोला. आता आपण बघा रेडिओ, दूरदर्शन संच, संगणक, प्रोजेक्टर यांचासुद्धा वापर करतो. आता हे कार्यक्रम ऐकताना आपण पाहताना किंवा आपलं काय होत असतं, मनोरंजन होत असतं. हे कार्यक्रम कुठेतरी दूर सुरू असतात आणि तेथे ते चित्रित होतात, ध्वनिमुद्रित करून प्रक्षेपित केले जातात. म्हणजेच काय तर बघा एखादी सिरियल असेल तुम्ही पाहत असाल तर ते काय होतं किंवा कार्टून त्याआधी काय केलं जातात, त्याचं पिक्चरायझेशन चित्रीकरण केलं जातं आणि मग त्याला रेकॉर्डिंग आवाज देऊन काय केलं ध्वनिमुद्रित केलं जातं आणि मग पुन्हा ते तुम्हाला तुमच्या टी व्हीवरती किंवा दूरदर्शनवरती दिसतो. म्हणजेच काय तर म्हणजे आपल्याला प्रक्षेपण म्हणजे आपल्याला दिसण्यासाठी अवेलेबल केलं जातं. म्हणून वरील साधनांचा वापर करून आपण कार्यक्रम ऐकू किंवा पाहू शकतो. म्हणून रेडिओ, दूरदर्शन संच आणि हे काय आहेत इत्यादी मनोरंजनाची प्रक्षेपण साधने आहेत. तर मनोरंजनाची स्थानिक साधने कोणती तर शाहीर, जादूगार, पथनाट्य, कठपुतलीवाला, विदूषक आणि सिनेमावाला. तर मनोरंजनाची प्रक्षेपण साधने कोणती तर रेडिओ, दूरदर्शन संच ही मनोरंजनाची काय आहेत प्रक्षेपण साधने आहेत. तर जरा डोके चालवा बरं मुलांनो. खालील दिलेल्या मनोरंजनाच्या साधनापैकी कोणते साधन प्रक्षेपण साधनाच्या गटात बसत नाही तर बाहुली नाट्य. एक आहे रेडिओ, दूरदर्शन, तिसरं आहे बाहुली नाट्य आणि चौथं आहे सिनेमा. तर त्याच्यामध्ये बाहुली नाट्य हे काय बसत नाही, कारण बाहुली नाट्य आपण प्रत्यक्षात पाहू शकतो. आता काय करावे बरं? मीनाला अतिशय महत्त्वाचा संदेश लगेच परगावी पाठवायचा आहे. त्यासाठी तिने कोणत्या साधनाचा वापर करावा असं तुम्हाला वाटतं? तर आता सध्या मोबाईल फोनचा वापर केला मीनाने तर तिचा संदेश लगेच परगावी पोचवता येईल. माहीत आहे का तुम्हाला सध्या मोबाईल फोनचा वापर वाढला आहे आणि आपल्या आवडत्या चिमणीला मोबाईलमधून निघणाऱ्या लहरींचा त्रास होतो. त्यामुळे चिमण्या आपल्या परिसरातून नाहीशा होत आहेत. त्यामुळे कमीत मोबाईल फोनचा वापर करावा. आता नेहमी काय लक्षात ठेवायचं, वाहतुकीची अथवा संदेशवहनाची साधने गरजेनुसार वापरण्यासाठी असतात. त्यांचा अतिवापर आपल्याला सर्व सजीवांसाठी व पर्यावरणासाठी काय असतो हानिकारक असतो. आता आपण काय काय शिकलो तर वाहतुकीची साधनांची माहिती घेतली, चाकाचा शोध किती महत्त्वाचा आहे हे समजून घेतलं, वेगवेगळ्या काळातील संदेशवहनाची साधने जाणून घेतली आणि संदेशवहनाची स्थानिक आणि प्रक्षेपित साधने समजून घेतली.